कधी कधी आयुष्यात आपण कोणाला भेटतो आणि आपल्याला कळतही नाही की तो व्यक्ती आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग बनणार आहे. ही कथा आहे एका अशा प्रेमाची जे कधी पूर्णपणे बोललं गेलं नाही, पण मनाच्या सगळ्यात खोल भागात कायम जिवंत राहिलं. एका छोट्याशा शहरात जिथे सगळं अगदी शांत, साधं आणि हळू चालायचं, तिथे राहायचा आर्यन. आर्यन फार वेगळा होता. तो गर्दीत असला तरी नेहमी एकटाच वाटायचा. त्याला मोठ्या स्वप्नांची आवड नव्हती, पण छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायची सवय होती. पावसाचा वास, संध्याकाळचा सूर्य आणि एकटं बसून विचार करणं. त्याच शहरात शिया, ती अगदी उलट होती. जिथे जाईल तिथे हसू घेऊन जायची. तिच्या आवाजातच अशी काही जादू होती की कुणाचाही मूड बदलू शकायचा. तिला सगळ्यांशी बोलायला आवडायचं, नवीन लोक भेटायला आवडायचं. दोघं एकाच कॉलेजमध्ये होते, पण कधी एकमेकांकडे नीट लक्ष दिलं नव्हतं. हा पाऊस थांबतच नाहीये. आता बस कधी येणार? छत्री पण नाहीये माझ्याकडे. हा पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. आज तर सगळा प्लॅनच खराब झाला. जाऊ दे, मला काय. नाही, थांबायला हवं. तो पुढे गेला आणि शांतपणे म्हणाला, एक्सक्यूज मी, तुला हवं असेल तर मी तुला सोडू शकतो. सिया थोडी थांबली, त्याच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसली. तू स्ट्रेंजर आहेस, पण ठीक आहे, पाऊस खूप आहे वाट. त्या एका राईडमध्ये दोघांनी फार काही बोललं नाही, पण कधी कधी शांततेतही खूप काही बोललं जातं. हाय, हाऊ आर यू? I'm well, thanks. What's new? Lots. I was just thinking about that time in the library. कॅन्टीनमध्ये बसून सिया बोलायची तिच्या स्कूल स्टोरीज, तिच्या स्कूल स्टोरीज, तिच्या सिली मिस्टेक. सिलियस मिस्टेक. मी फक्त ऐक. एक दिवस सिया म्हणाली, तू इतका शांत का असतोस? आर्यन हसला, कारण मला ऐकायला जास्त आवडतं. वेळ जसजसा गेला, आर्यनला जाणवायला लागलं की तो सियाशिवाय राहू शकत नाही. तिचं हसणं, तिचं बोलणं, तिची प्रेझेन्स सगळं त्याच्यासाठी स्पेशल झालं होतं. पण त्याने कधी सांगितलं नाही, कारण त्याला भीती होती, जर ती दूर गेली तर. एक दिवस सिया खूप एक्साइटेड होती. ती धावत आली, आर्यन, मला कोणीतरी आवडायला लागलंय. त्या क्षणी आर्यनच्या मनात काहीतरी तुटलं, पण चेहऱ्यावर हसू होतं. नाईस, कोण आहे? ती सांगत राहिली आणि तो ऐकत राहिला. त्या रात्री पहिल्यांदा आर्यन रडला. दिवस गेले. सिया तिच्या रिलेशनशिपमध्ये बिझी झाली. मेसेजेस कमी झाले, कॉल्स कमी झाले, मीटिंग्स कमी झाल्या आणि एक दिवस ती पूर्णपणे दूर गेली. आर्यन अजूनही तिचे मेसेजेस वाचायचा, ओल्ड चॅट्स पाहायचा आणि स्वतःशीच म्हणायचा, कदाचित ती परत येईल. ती रडत होती. तिचं नातं तुटलं होतं. आर्यन तिला भेटायला गेला तेव्हा ती पूर्णपणे तुटली होती. खरंच अशा वेळी एक दिवस रात्री उशिरा फोन वाजला. आर्यन, मला तुझी गरज आहे. तो शांतपणे तिच्या बाजूला बसला, काही बोलला नाही, फक्त तिचा हात धरला.